गटाकडून सांगितलं जातं की जाता येईल तर जाऊ द्या. जे खरं म्हणजे जगामध्ये असं उदाहरण आपल्याला कधी पाहायला मिळालं नसेल की जेव्हा पक्षातले लोक जातात, पदाधिकारी जातात, तेव्हा नेता आनंद व्यक्त करतो आणि सांगतो ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. परंतु जसं रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता, तसं मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी, आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या आणि फक्त आरोप आणि शिव्याशाप याशिवाय दुसरं त्यांच्या ह्याच्यामध्ये अजेंड्यामध्ये काही नाही. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की लोक विश्वासाने येत आहेत. जे 2.5 वर्ष आम्ही काम केलं, आता पुढची इनिंग आम्ही जे काही देवेंद्रजीने आमची टीम काम करते यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. आनंद दिघे साहेबांनी जे शिकवलं आहे ते आम्ही पुढे आणतो आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक त्यांची अपेक्षा आणि भावना की बाबा शिवसेनेमध्ये शब्द पाळला जातो, मूलभूत सोयीसुविधा, विकासाचे प्रकल्प राबवले जातात आणि म्हणून आमच्याकडे अजेंडा एकच आहे, मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं. परंतु दुसरीकडे उलट आहे. त्यामुळे लोक येत आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरे आता फडणवीसवर आरोप केले की जो निवडणूक आयोग आहे त्याला फक्त एक भगवा हे लावून धोंडा एवढं काम करतो. दुसरं म्हणजे त्यांनी असे देखील आरोप केलेले आहेत. काल निवडणूक आयोगाला त्यांनी आरोप केलेले. निवडणूक आयोग जेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं, लोकसभेला जेव्हा त्यांना चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळेस निवडणूक आम्हाला जाऊ दे ना. तुम्ही ॲक्सेप्ट केलं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आतापर्यंत जे जात आहे ते म्हणजे कचरा, तो कचऱ्याच्या डब्यात टाकतायत. आणि कधीही मी एक कार्यकर्ता आहे आणि एखादी व्यक्ती, एखादा कार्यकर्ता जेव्हा पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण नेत्याने करायचं असतं. बाकी मला काय त्यांना जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी की आपले जे आमदार आहेत त्याच्यामुळे कुठे तडा जातो म्हणून सल्ला उद्धव ठाकरे देतात. ते सगळ्यांना सल्ला देतात. आमदारालाच काय, निवडणूक आयोगाला देतात, हायकोर्टाला देतात, सुप्रीम कोर्टाला देतात. तुम्ही भाषणामध्ये म्हणालात की डॉक्टरांच्या पाठीशी मी असणार आहे. तुम्ही देखील डॉक्टर आहात. किती डॉक्टरांचं काम होतं? मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन केलेलं आहे. आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो असं बोलतो. पोटात दुखतंय, पोटदुखीला पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढलेला आहे, त्याच्यामध्ये मोफत इलाज आहे.